सकाळी सकाळी आमची गँग निघाली होती गोगा बाबा टेकडीवर, पण इथल्या पोलीसवाल्याने दिला आम्हाला वापस काढून. ते कसं सांगतो तुम्हाला पुढं. तर राम राम मंडळी, मी तुमचा अमोल. तुमचा भाऊ सकाळी लवकर उठून तयार होऊन बाहेर पण आला, तरी पण आमच्या गँगच्या पोरं यायचा पत्ताच नाही. एवढ्यात आपला रामभाऊ आला. रामभाऊ प्यायची होती चहा. रामभाऊ म्हणे आपले झोपड पोरं उठूस तर आपण पिऊन चहा. आणि चहा प्यायसाठी पार आम्ही 2 किलोमीटर गेलो. ताव कुठं आम्हाला एक दुकान उघडी सापडली. चहा तर मस्त पैकी पेत होतो आम्ही. पण तुमचा मला एक प्रश्न असेल, एवढ्या दिवसांना कुठं बोंबलत फिरत होता, व्लॉग नाही काही नाही. त्याचं झालं असं का मागच्या 7 दिवसापासून तुमचा भाऊ आता मावशीच्या घरी, कारण की तुमच्या भावाचे चालू होते पेपर आणि त्यात मला एडिटिंगला टाइम नाही, जेवायला टाइम नाही. पेपरचं सोडा आता, पेपर तर संपले आता. गोगा बाबाच्या दिशेने निघाल्यावर आम्हाला असं वाटलं नव्हतं का आमच्यासोबत असं काही घडण. पोलीसवाल्यांनी आम्हाला वापस काढून. पण पोलीसवाले काका एक गोष्ट विसरले होते की आमचे पोर विलेज चाबरे 1 रस्त्याने 2 रस्त्याने तबर 3 रस्ते बदलीत शेवटी गोगा बाबाला आम्ही पोहोचलो. आमच्या बऱ्याचशा संभाजीनगरकरांची रविवारची सुट्टी म्हणजे पार गोगा बाबा असतेच. कोण कोण आपली संभाजीनगरची पब्लिक गोगा बाबा टेकडीवर येते त्यांनी आपल्या कमेंट मध्ये नक्कीच सांगा. त्यात आमचे पोरं टेकडी चढत असताना म्हणत होते का बाबाला का खाली जागा भेटली नव्हती का, पार एवढं वर जाऊन बसली. घरी तर लय म्हणत होते टेकडी काय एका झटक्यात चढू म्हणे, पण गीत आल्यावर एक मातीत लोळतो, पार एक दगडावर झोपतो, पार वाकडी तिकडे झाली. त्यात आज आमचा रामभाऊ पारा टॉनिक घेऊन आलता. सगळ्याच्या पुढे पुढे पळत होता. इकडे पाहिलं ते चाबर झोपलं निकडं. त्याला म्हणलं आपला फोटो काढायचे. आणले कॅमेरा पुढे हात आलेले डगा टाकली झोप मोडून. एवढं उंच आलं म्हणलं आता वातावरण तर बरे असणारच. आणि त्यात वरतून आपलं संभाजीनगर 1 नंबर दिसत होतं. त्यात आपल्या मालक मेन्सवेअरचे भाऊ भेटले, त्यांची नामची ओळख झाली. त्यांना भेटून एकदम भारी वाटलं बरं का. आता आम्ही जातो घरी, तुम्ही करून टाका आपल्या फॉलो. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.